नागपुर जिले के कामठी में विधानसभा चुनाव को शांतिपूर्ण और भयमुक्त माहौल में संपन्न कराने के लिए पुलिस प्रशासन ने रूट मार्च निकाला। इस दौरान नागरिकों से मतदान करने की अपील की गई। इस दौरान नागरिकों से किसी भी प्रकार के प्रलोभन से बचने और भयमुक्त वातावरण में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की गई। साथ ही आश्वासन दिया कि चुनाव प्रक्रिया को शांतिपूर्ण तरीके से संपन्न कराने में पुलिस प्रशासन को नागरिकों के सहयोग की जरूरत है। सध्या इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट चालू आहे। सध्या 15/10/2024 पासून आदर्श आचारसंहिता चालू आहे। तसेच या वर्षीची जे मतदान होणार आहे 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून प्रचार बंद होईल आणि सदर मतदान प्रक्रिया आणि पूर्ण शांततेत आणि काटेकोरपणे पार पडावी यासाठी आमच्या पोलीस विभागाकडून आम्ही जे कार्यकर्ते आहेत, मतदान केंद्राच्या आजूबाजूला परिसरात राहणारे लोक असतील, काही पक्षाचे कार्यकर्ते, त्यांना आम्ही BNS 168 प्रमाणे नोटीस देखील आता गेलेल्या आहेत। त्यामध्ये आम्ही स्पष्ट त्यांना सूचना दिलेल्या आहेत की जर याच्यामध्ये कोणत्याही मतदारावरती कोणी प्रलोभन दाखवत असेल किंवा त्याच्यावर कोणत्या एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान किंवा उमेदवाराला मतदान करण्यासाठी जर कोणी दबाव टाकत असेल तर त्याबाबत आमच्याकडे स्पष्ट तक्रार आल्यास आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करणार आहोत। तसेच आम्ही कामठी परिसरामध्ये आजपर्यंत 2 ते 3 वेळा पोलीस रूट मार्च देखील करून आम्ही PSST वरून लोकांना, मतदारांना आम्ही आवाहन देखील केलेलं आहे। जर आपल्यावर कुठल्याही अशा प्रकारचा कोणी दबाव टाकत असेल, मतदान करण्यासाठी काही प्रलोभन दाखवत असेल तर कोणत्याही आमिषाला बळी न पडता किंवा न घाबरता आमच्याकडे तक्रार द्यावी।